नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आज आपण जीकेचे 20 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच जीकेचे 20 महत्त्वाचे प्रश्न बघितले होते। सेम असंच आपण पुन्हा एकदा जीकेचे 20 महत्त्वाचे प्रश्न या लेक्चरमध्ये बघणार आहोत। यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, पॉलिटी आहे। ठीक आहे, त्यामुळे हे लेक्चर खूप महत्त्वपूर्ण आहे। तुम्ही शेवटपर्यंत हे लेक्चर बघा। हे लेक्चर तुम्हाला येणारी जी काही कंबाईन ग्रुप बीची एक्झाम असेल किंवा मग कंबाईन ग्रुप सीची एक्झाम असेल किंवा सरळ सेवेची कुठलीही एक्झाम असेल, त्यामध्ये पोलीस भरती असू द्या किंवा तलाठी भरती असू द्या, या सगळ्याच एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं हे लेक्चर तुम्हाला अतिशय हेल्पफुल ठरणार आहे। ठीक आहे, तर चला वेळ न वाया घालवता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, डॅश डॅश ही डोंगर रांग कृष्णा व भीमा नद्यांना जलविभाजक आहे। पर्याय बघा, शंभू महादेव, हरिश्चंद्र बालाघाट, सातमुडा आणि सातमाळा अजिंठा। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 शंभू महादेव डोंगर रांग। ओके, आता मी तुम्हाला बाकीचे जे काही 3 ऑप्शन आहेत त्याबद्दल सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही अगदी व्यवस्थित ऐकायचं आहे। सगळ्या कॉन्सेप्ट इथं तुमच्या क्लिअर सुद्धा होतील। कृष्णा आणि भीमा नद्यांना जलविभाजक कोण आहे? शंभू महादेव डोंगर रांग। ठीक आहे, त्याच्यानंतर जी काही दुसरी डोंगर रांग आहे, दुसरं ऑप्शन हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग। या हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगेनं गोदावरी आणि भीमा नदीचं खोरं वेगळं केलं आहे। लक्षात ठेवा, हरिश्चंद्र पर्वत रांगेनं नर्मदा नदी आणि तापी नदीचं खोरं वेगळं केलेलं आहे। ठीक आहे, आणि ऑप्शन नंबर जो काही 4 आहे तो म्हणजे सातमाळा अजिंठा डोंगर रांग। या सातमाळा अजिंठा डोंगर रांगेनं तापी नदी आणि गोदावरी नदीचं खोरं हे वेगळं केलं आहे। त्यामुळे मी जी काही तुम्हाला आत्ता सांगितलेलं आहे, ज्यांना समजलं नाहीये त्यांनी परत एकदा बॅकला जा, व्यवस्थित सगळ्या गोष्टी समजून येतील। पुढचा जो काही प्रश्न आहे तो सुद्धा याच रिलेटेड आहे। प्रश्न बघा, गोदावरी आणि भीमा नदीची खोरी कोणत्या पर्वत रांगेनं वेगळं केलं आहे? आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, गोदावरी आणि भीमा नदीची खोरी ही हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगेनं वेगळी झालेली आहे। ठीक आहे, गोदावरी आणि भीमा हरिश्चंद्र बालाघाटने वेगळे झाले। भीमा आणि कृष्णा महादेव डोंगर रांगेने वेगळे झाले। तापी आणि गोदावरी सातमाळा अजिंठा डोंगर रांगेने वेगळे झाले आणि नर्मदा आणि तापी ही सातपुडा पर्वत रांगेने वेगवेगळे झाले। ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, जालियनवाला बागेत भर सभेवर गोळीबार करण्याचा आदेश कोणी दिला? पर्याय बघा, लॉर्ड कर्झन, लॉर्ड आयर्विन, जनरल डायर आणि लॉर्ड कॉर्नवालिस। याचा आन्सर सगळ्यांना माहीत असेल। याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 जनरल डायर। पण मी हा प्रश्न मुद्दाम घेतला कारण मला तुम्हाला याच्या रिलेटेड जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला ती सांगायची आहे, जे की आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं महत्त्वाचे आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड याची डेट कोणती आहे? तर ती डेट तुम्ही लक्षात ठेवा, 13 एप्रिल 1919। ठीक आहे, 13 एप्रिल 1919। तर यावेळेस नेमकं झालं काय होतं, तर रौलट कायद्याविरोधात पंजाबमध्ये त्या कायद्याच्या विरोधात लोक गेले होते आणि मग लोक उफाळून उठले, संतापून गेले आणि त्यामुळं सरकारनं काय केलं, डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या 2 प्रमुख नेत्यांना सरकारनं अटक केलं होतं। भागेमध्ये या 2 नेत्यांना अटक केली, त्यासाठी निषेध सभा भरली होती आणि या सभेतील जमावावर जनरल डायरनं दारुगोळा संपेपर्यंत गोळीबार करण्याचा आदेश दिला होता। ठीक आहे, जेवढं मी तुम्हाला आता सांगितलं मी परत रिपीट करणार आहे। जालियनवाला बाग हत्याकांड म्हटलं की तुम्हाला डेट अगोदर लक्षात आली पाहिजे, ते म्हणजे 13 एप्रिल 1919। झालं काय होतं, सरकारनं डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल हे 2 नावं लक्षात ठेवा। डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या प्रमुख नेत्यांना अटक केली। या 2 प्रमुख नेत्यांना अटक केली, त्यामुळं काय झालं होतं, तर जालियनवाला बागेमध्ये निषेध सभा भरली होती। आता जालियनवाला बाग ही कुठं आहे? अमृतसरमध्ये आहे। आणि मग ही सभा कधी भरली होती, तर डेट 13 एप्रिल 1919 या दिवशी बैसाखी सण होता आणि याच सणा दिवशी जनरल डायर या अधिकाऱ्यानं दारुगोळा संपेपर्यंत गोळीबार करण्याचा आदेश दिला। ओके, चला पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? पर्याय बघा, वॉरेन हेस्टिंग्स, रॉबर्ट क्लाइव्ह, विल्यम बेंटिक आणि ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही। तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही। भारताचा पहिला व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग हा होता।
आणि तो ऑप्शनमध्ये नाही आहे. आता या रिलेटेड मी तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगणार आहे, तीसुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित ऐकायची आहे. याचं उत्तर आहे यापैकी नाही. ओके, तर बघा 1773ला रेग्युलेटिंग ॲक्ट आला आणि या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा वॉरन हेस्टिग्ज झाला. ठीक आहे, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिग्ज हा 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर 1833चा चार्टर ॲक्ट आला आणि या 1833च्या चार्टर ॲक्टनुसार काय झालं, तर जो काही बंगालचा गव्हर्नर जनरल होता याला भारताचा गव्हर्नर जनरल करण्यात आलं आणि विल्यम बेंटिक हा आपल्या भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. ठीक आहे, आणि मग नंतर 1858ला भारत सरकार कायदा आला आणि जो काही भारताचा गव्हर्नर जनरल होता याला भारताचा व्हाईसरॉय असं नाव करण्यात आलं आणि पहिला व्हाईसरॉय कोण होता मग आपला, तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग. ठीक आहे, आणि तोच प्रश्न विचारला आहे आपल्याला, भारताचा पहिला व्हाईसरॉय, तर भारताचा पहिला व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग हा होता. ठीक आहे, आणि मग शेवटचा गव्हर्नर जनरल भारताचा कोण होता, तर तो होता लॉर्ड कॅनिंग हाच होता. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, मी परत एकदा सांगतो. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिग्ज हे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार डिसाईड झालं होतं. त्याच्यानंतर 1833ला चार्टर ॲक्ट आला आणि या 1833च्या चार्टर ॲक्टनुसार जो काही बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद होतं हे भारताचा गव्हर्नर जनरल असं झालं आणि मग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा विल्यम बेंटिक हा होता. ठीक आहे, 1858ला भारत सरकार कायदा आला. 1858च्या भारत सरकार कायद्यानुसार जो काही भारताचा गव्हर्नर जनरल हे पद होतं हे भारताचा व्हाईसरॉय असं झालं आणि मग भारताचा पहिला व्हाईसरॉय हा लॉर्ड कॅनिंग हा होता. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा की भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल हा सुद्धा लॉर्ड कॅनिंग हाच होता. ओके, पुढचा प्रश्न आपण बघू. प्रश्न क्रमांक 5. 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ किंवा या ग्रंथाचे लेखक कोण? पर्याय बघा, रासबिहारी बोस, भगतसिंग, पंडित नेहरू आणि विदा सावरकर. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 4 विदा सावरकर. 1857चा जो काही उठाव झाला होता या रिलेटेड 1857चे स्वातंत्र्य समर हा एक ग्रंथ लिहिण्यात आला होता आणि याचे लेखक आहेत विदा सावरकर. आता 1857चा जो काही उठाव झाला होता, कोणकोणते उठाव झाले होते आपल्याला माहीत आहे आणि त्याचं नेतृत्व आणि ते उठाव मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. दिल्ली येथे उठाव झाला होता आणि दिल्लीच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर मुघल बादशहा त्यावेळेचा बहादूर शाह जफर दुसरा आणि त्याचा जो काही सेनापती होता बख्त खान या दोघांनी दिल्लीचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर कानपूरला सुद्धा बघा उठाव झाला होता. कानपूरचं नेतृत्व कोणी केलं होतं, नानासाहेब पेशवे आणि त्यांचा जो काही सेनापती होता तो म्हणजे तात्या टोपे या दोघांनी. लखनौला सुद्धा झाला होता. लखनौला आठवत आहे बेगम हजरत महल. ठीक आहे, या बेगम हजरत महल हिनं लखनौच्या उठावाचं नेतृत्व केलं. तिनं काय केलं, जो काही आपला मुलगा ऑब्वियसली सगळ्यांना माहिती आहे राणी लक्ष्मीबाई. ठीक आहे, बिहारला सुद्धा उठाव झाला होता. बिहारला सुद्धा जो काही उठाव झाला होता त्याचं नेतृत्व एका 80 वर्षाच्या वृद्ध जमीनदारानं केलं होतं ज्याचं नाव होतं राणा कुंवर सिंग. ठीक आहे, आत्ताच मी तुम्हाला दिल्ली, कानपूर, लखनौ, झाशी आणि बिहार या ठिकाणांचं 1857 जो काही उठाव झाला होता त्याचं नेतृत्व कोणी केलं हे मी तुम्हाला सांगितलं. पुढचा प्रश्न क्रमांक 6. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? पर्याय बघा, B.N. राव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. सगळ्यांना याचा आन्सर माहीत असेल. याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1. संविधान सभेचे जे काही कायदेविषयक सल्लागार होते ते म्हणजे B.N. राव हे होते. आणि थोडक्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो. पहिली जी काही बैठक होती संविधान सभेची ही कधी झाली, याची डेट होती 9 डिसेंबर 1946. या दिवशी तात्पुरते अध्यक्ष म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची नियुक्ती करण्यात आली. हे लक्षात ठेवा. आणि आपण हे असं का केलं, कारण आपण फ्रान्सचं अनुकरण केलं. फ्रान्समध्ये काय असतं, तर जो काही ज्येष्ठ सदस्य असतो त्याला अध्यक्ष म्हणून निवडण्यात येत असतं. त्यामुळं ज्येष्ठ सदस्य कोण होते, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. त्यामुळे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांना करण्यात आलं होतं आणि तात्पुरते उपाध्यक्ष फ्रँक अँथोनी. आणि या फ्रँक अँथोनीबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, ते एक अँग्लो इंडियन सदस्य होते.
एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात राहू द्या. फ्रँक अँथोनी हे अँग्लो इंडियन सदस्य होते. ठीक आहे. त्याच्यानंतर 11 डिसेंबरला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली. ओके, 11 डिसेंबर. पण त्याच दिवशी 11 डिसेंबरलाच उपाध्यक्ष म्हणून निवड झाली का? नाही. 11 डिसेंबरला फक्त अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड झाली आणि 11 डिसेंबरला BN राव यांची कायदेविषयक सल्लागार म्हणून निवड झाली. पण संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून HC मुखर्जी यांची निवड कधी झाली? तर 25 जानेवारी 1947. लक्षात ठेवा, संविधान सभेचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून HC मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली होती. पण ती कधी करण्यात आली होती? ती डेट लक्षात ठेवा, काही बुक्समध्ये चुकीची आहे. ती डेट आहे 25 जानेवारी 1947. ओके. आणि हे सुद्धा लक्षात ठेवा, जी काही पहिली बैठक झाली होती, या पहिल्या बैठकीमध्ये 9 महिला उपस्थित होत्या. मुस्लिम लीगनं बहिष्कार टाकला होता आणि संस्थानं जे होते हे कन्फ्यूज होते, आपण संविधान सभेमध्ये जायचं. कॅबिनेट मिशन प्लॅनमध्ये खालीलपैकी कोणता एक सदस्य नव्हता? पर्याय बघा, AV अलेक्झांडर, माउंटबॅटन, स्टॅफर्ड क्रिप्स आणि पॅथिक लॉरेन्स. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2, माउंटबॅटन. ठीक आहे. कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा याला त्रिमंत्री योजना असं सुद्धा म्हणतात. ओके, त्रिमंत्री योजना. याच्यामध्ये 3 मंत्री होते. एक म्हणजे AV अलेक्झांडर, त्यानंतर स्टॅफर्ड क्रिप्स आणि पॅथिक लॉरेन्स, हे 3 होते. माउंटबॅटन याच्यामध्ये नव्हते. हे जे काही कॅबिनेट मिशन प्लॅन होते किंवा त्रिमंत्री योजना होते हे आपल्या भारतामध्ये आले कधी? हे डेट लक्षात ठेवा, 24 मार्च 1946 या दिवशी हे आपल्या भारतामध्ये आले. आणि त्यांची जी काही योजना होती, हा जो काही प्लॅन होता, त्यांनी हा प्लॅन 16 मे 1946 रोजी प्रसिद्ध केला. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणती व्यक्ती मसुदा समितीची सदस्य नव्हती? ओके, पर्याय बघा, डॉक्टर KM मुन्शी, त्याच्यानंतर मोहम्मद सादुल्ला, पंडित नेहरू आणि DP खेतान. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3, पंडित नेहरू. पंडित नेहरू हे मसुदा समितीचे अध्यक्ष नव्हते. बघितलं तुमच्या लक्षात येईल. आता बऱ्याच जणांना हे जेवढे काही 7 सदस्य होते मसुदा समितीचे ते सगळ्यांना तोंडपाठ असतील, पण आपण एकदा रिवाईज करून घेऊ. मसुदा समिती अगोदर बघा, मसुदा समितीची स्थापना ही 29 ऑगस्ट 1947ला झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. बाकी 6 सदस्य कोण कोण होते मी सांगतो, तुम्ही बघा, रिवाईज करायचा प्रयत्न करा. आठवतंय का? तर BR आंबेडकर हे पहिले, त्याच्यानंतर N गोपालस्वामी अय्यंगार, त्याच्यानंतर अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्याच्यानंतर डॉक्टर KM मुन्शी, सईद मुहम्मद सादुल्ला, त्याच्यानंतर N माधवराव आणि TT कृष्णमाचारी. N माधवराव हे BL मित्तर यांच्या जागी आले होते. BL मित्तर यांनी राजीनामा दिला होता. त्याचं निधन झालं होतं. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. राष्ट्रपतीची शपथ यासाठी कोणते कलम आहे? पर्याय बघा, कलम 60, कलम 61, कलम 57 आणि कलम 58. याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. आता राष्ट्रपती रिलेटेड जे काही महत्त्वाचे कलम आहेत ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगणार आहे. सगळ्यांनी अगदी व्यवस्थित ऐकायचं. सगळ्यात पहिलं कलम राष्ट्रपती रिलेटेड ते म्हणजे 52. कलम 52 मध्ये काय सांगितलेलं आहे? कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 53(1) बघा, 53(1) मध्ये काय सांगितलं? भारताच्या संघराज्याचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपतीकडे असेल. त्याच्यानंतर 53(2) मध्ये काय सांगितलं? की राष्ट्रपती हे संघराज्याच्या संरक्षक दलाचे सरसेनापती असतील. ठीक आहे. 52 झालं, 53(1) झालं, 53(2) झालं. त्याच्यानंतर आता 54 मध्ये काय माहिती आहे का? राष्ट्रपतीची निवडणूक. त्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये कोण कोण सहभागी होतं किंवा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये मतदान कोणाला करता येतं त्याची यादी या 54 मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर कलम 55 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत सांगितलेली आहे. कलम 56 मध्ये राष्ट्रपतीचा पदावधी सांगितलेला आहे. ठीक आहे. कलम 57 मध्ये काय? राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात असं सांगितलेलं आहे. म्हणजे कितीही वेळा राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतात. ओके. त्याच्यानंतर कलम 58 मध्ये काय सांगितलं? राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी अर्हता किंवा त्याला आपण क्वालिफिकेशन असं म्हणू.
कलम 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या शर्ती सांगितलेल्या आहेत, कंडिशन्स. ओके, 58 झालं, 59 ही कलम 60 मध्ये सांगितलेली आहे. कलम 61 मध्ये सांगितलेलं आहे महाभियोग पद्धत, म्हणजे राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर काढण्यासाठी जी काही प्रोसेस आहे महाभियोग प्रोसेस, ती कलम 61 मध्ये सांगितलेली आहे. ओके, कलम 60 मध्ये काय आहे, राष्ट्रपतीची शपथ. कलम 61 मध्ये काय आहे, महाभियोग. कलम 57 मध्ये काय आहे, राष्ट्रपती पुनर्निवडणुकीसाठी पात्र. कलम 58 मध्ये काय आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी क्वालिफिकेशन्स. ओके, जेवढे काही महत्त्वाचे कलम राष्ट्रपती रिलेटेड आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगितले. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. राज्य हे ग्रामपंचायतीचे संघटन करेल हे मार्गदर्शक तत्व कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 40, कलम 48, कलम 49 आणि कलम 50. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 कलम 40. ठीक आहे, राज्य हे ग्रामपंचायतीचं संघटन. लक्षात ठेवायचं, हा आपल्या ग्रुप डी किंवा मग सरळ सेवेची जी काही एक्झाम असते या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. ग्रामपंचायतीचं संघटन या रिलेटेड कलम 40 हे आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. कोणत्या कलमामध्ये भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद करण्यात आली आहे? कलम 76, कलम 80, कलम 81 आणि कलम 61. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 कलम 76. लक्षात ठेवा, भारताच्या महान्यायवादी पदाची तरतूद ही कलम 76 मध्ये करण्यात आली आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये काय आहे, कलम 80. या कलम 80 मध्ये काय आहे बरं, आठवते का कुणाला? कलम 80 मध्ये राज्यसभेची रचना दिलेली आहे. राज्यसभेची सदस्य संख्या, महत्तम किती आहे हे सांगितलेलं आहे. ओके, कलम 81 ऑप्शन नंबर 3, कलम 81 मध्ये लोकसभेची रचना दिलेली आहे. आणि ऑप्शन नंबर 4 कलम 61, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कलम 61 मध्ये सांगितलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. भारताच्या किती राज्यातून कर्कवृत्त गेले आहे? ओके, पर्याय बघा, 9, 8, 7 आणि 6. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 8. आता यासाठी एक ट्रिक आहे, ती ट्रिक तुम्हाला मी सांगतो. बघा, मी इथं लिहितो, मित्र माझा राघू छाप. ओके, मित्र माझा राघू छाप ही ट्रिक आहे. आपल्या भारताच्या कोणकोणत्या राज्यातून कर्कवृत्त गेलं यासाठी ही ट्रिक आहे. आता मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करतो. मी म्हणजे मिझोरम, त्र म्हणजे त्रिपुरा, ओके, मा म्हणजे मध्य प्रदेश, झा म्हणजे झारखंड, रा म्हणजे राजस्थान, गु फॉर गुजरात, छा फॉर छत्तीसगड आणि प म्हणजे पश्चिम बंगाल. म्हणजे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 म्हणजे आपल्या भारताच्या 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे, मित्र माझा राघू छाप. ओके, मिझोरम, त्रिपुरा, मध्य प्रदेश, झारखंड, राजस्थान, गुजरात, त्याच्यानंतर छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेलं आहे. ही ट्रिक जर आवडली असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करायला अजिबात विसरू नका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. भारताला सर्वात जास्त सीमा कोणत्या देशाची लागली आहे? पर्याय बघा, चीन, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सर्वात जास्त कडनं कमीकडे जो काही सीमा कोण्या देशाची लागलेली आहे आपल्या भारताला, त्यासाठी मी एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. बघा, इथं लिहितो मी, बचपन MBA, बचपन MBA. ठीक आहे, ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चायना, पी म्हणजे पाकिस्तान, ओके, त्याच्यानंतर न म्हणजे नेपाळ, यम म्हणजे म्यानमार, बी म्हणजे भूतान आणि ए म्हणजे अफगाणिस्तान. म्हणजे सगळ्यात जास्त सीमा आपल्या भारताला बांगलादेशची लागली, त्याच्यानंतर चायनाची लागलेली आहे, त्याच्यानंतर पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. बचपन MBA, BA बघा, बचपन असं लक्षात ठेवा वाटलं तर BA
च प न आणि हे M B A. ओके. बांगलादेश, चायना, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. ओके. सगळ्यात जास्त बांगलादेश म्हणजे किती आहे 4096 किलोमीटर आणि सगळ्यात कमी अफगाणिस्तान, त्याची सीमा फक्त 80 किलोमीटर आपल्या भारताला लागलेली आहे. ही सुद्धा ट्रिक तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. पुढचा प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी सुभाषचंद्र बोस यांची घोषणा कोणती? पर्याय बघा. जय जवान जय किसान, वंदे मातरम, जय हिंद आणि इन्कलाब जिंदाबाद. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 जय हिंद. जय हिंद ही जी काही घोषणा आहे ही सुभाषचंद्र बोस यांची आहे. जय जवान जय किसान कोणाची आहे? लाल बहादूर शास्त्री. आणि इन्कलाब जिंदाबाद कोणाची आहे? भगतसिंग. पुढचा प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्राचा किनारा कोणत्या नावाने ओळखला? ऑप्शन नंबर 3 कोकण किनारा. सगळ्यांना याचा आन्सर माहीत असणार आहे, पण मी मुद्दाम हा प्रश्न घेतला बाकीचे जे काही किनारे आहेत ते तुम्हाला माहीत व्हावे म्हणून. तर कारवार किनारा हा कर्नाटक आणि गोव्याचा किनारा म्हणजे कारवार किनारा. ओके. मलबार किनारा केरळचा जो काही किनारा आहे केरळ तो आहे मलबार किनारा. उत्कल किनारा हा आहे ओडिसाचा किनारा, ओडिसा. अजून एक लक्षात घ्या, कोरोमंडल किनारा हा तामिळनाडूचा आहे. केरळसाठी अजून एक किनारा आहे म्हणजे मलबार किनारा म्हणून तर ओळखतातच, पण कोलावम किनारा, कोलावम लक्षात ठेवा, कोलावम किनारा हा केरळचा आहे. त्याच्यानंतर गोव्यासाठी सुद्धा 2 किनारे आहेत जे की फेमस आहेत. कलंगुट किनारा आणि कोलवा किनारा हे कुठले आहेत? गोव्याचे. कलंगुट किनारा आणि कोलवा नोट डाऊन करून घ्या. कलंगुट आणि कोलावा गोव्याचा किनारा. कारवार हा कर्नाटक आणि गोवा दोन्हीसाठी. ओके. आणि कोरोमंडल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं तामिळनाडू. उत्कल किनारा ओरिसा. पुढचा प्रश्न क्रमांक 16. गोफ हे लोकनृत्य महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशातील लोकनृत्य आहे? पर्याय बघा. कोकण, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 कोकण. ऑप्शन नंबर 1 कोकण. गोफ हे जे काही लोकनृत्य आहे हे आपल्या महाराष्ट्रातील कोकण प्रदेशातील लोकनृत्य आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17. भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? पर्याय बघा. किरण बेदी, कांचन चौधरी, भावना सिंह आणि यापैकी नाही. आता बऱ्याच जणांना याचा आन्सर किरण बेदी असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. भारतातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक ह्या कांचन चौधरी ह्या आहेत म्हणजे याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. पुढचा प्रश्न क्रमांक आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. पर्याय बघा. जपान, भारत, अमेरिका आणि मलेशिया. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 3 कमला हॅरिस ह्या भारतीय वंशाच्या आहेत आणि भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची निवड अमेरिका देशाच्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट यांच्या रिलेटेड ती म्हणजे अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती ठरलेल्या आहेत कमला हॅरिस. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कोण? तर कमला हॅरिस. ओके. आणि ह्या पदापर्यंत पोहोचणाऱ्या कमला हॅरिस ह्या पहिल्या एशियन आणि आफ्रिकन वंशाच्या व्यक्ती ठरलेल्या आहेत म्हणजे आपल्या भारतीय वंशाच्या. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 19. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे? पर्याय बघा. गोदावरी, प्रवरा, भोगावती आणि भीमा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 2 प्रवरा नदी. भंडारदरा जे काही धरण आहे हे प्रवरा नदीवर आहे. आणि या भंडारदरा धरणावर जो काही जलाशय आहे याचं नाव आहे ऑर्थर विल्सन डॅम. ऑर्थर विल्सन डॅम हे या भंडारदरा धरणावरचा जो काही जलाशय आहे त्याचं नाव आहे. भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर आहे आणि हे नगर जिल्ह्यामध्ये येतं, अहमदनगर. ठीक आहे. त्याच्यानंतर गोदावरी नदीवरचं जे काही महत्त्वाचं धरण आहे ते म्हणजे जायकवाडी धरण. ठीक आहे. हे सगळ्यांना माहिती आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये येतं. आणि या गोदावरीमधल्या जे काही जायकवाडी धरण आहे इथला जो काही जलाशय आहे तो म्हणजे कोणता जलाशय आहे? नाथसागर. त्याच्यानंतर तिसरं जी काही नदी बघा भोगावती नदी.
या भोगावती नदीवर कोणता धरण आहे? तर राधानगरी धरण. भोगावती नदीवर राधानगरी धरणावरचा जो काही जलाशय आहे याचं नाव काय? तर लक्ष्मीसागर जलाशय. ठीक आहे. त्याच्यानंतर या भीमा नदीवर कोणतं धरण आहे? या भीमा नदीवर आहे उजनी धरण. ठीक आहे. हे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. भीमा नदीवर आहे उजनी धरण आणि हे उजनी धरण सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. आणि या उजनी धरणावर जो काही जलाशय आहे त्याचं नाव आहे यशवंत सागर. ओके. तर गोदावरी बघितलं, प्रवरा बघितलं, भोगावती बघितली आपण, भीमा नदीसुद्धा बघितली. या चारही नद्यावर असलेले आपण जे काही धरणं आहेत हे धरणं बघितले, ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत ते सुद्धा बघितलं. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं जो काही जलाशय आहे त्याचं नावसुद्धा बघितलं. मी परत रिवाईज करतो, ऑप्शननुसार आपण जाऊ. सगळ्यात पहिलं ऑप्शन गोदावरी. या गोदावरी नदीवर कोणतं धरण आहे? जायकवाडी धरण आहे. हे जायकवाडी धरण औरंगाबाद जिल्ह्यात येतं आणि या धरणावर जो जलाशय आहे तो जलाशय आहे नाथसागर. दुसरं म्हणजे प्रवरा नदी. या प्रवरा नदीवर भंडारदरा धरण आहे. हे धरण नगर जिल्ह्यामध्ये येतं आणि या धरणावर जो काही जलाशय आहे त्याचं नाव आहे ऑर्थर विल्सन डॅम. तिसरी नदी आहे भोगावती नदी. भोगावती नदी ही या नदीवर कोणतं धरण आहे? राधानगरी धरण. हे धरण कुठे येतं? कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतं आणि या राधानगरी धरणावर जो काही जलाशय आहे त्याचं नाव आहे लक्ष्मीसागर. आणि चौथी नदी म्हणजे भीमा नदी. भीमा नदीवर कोणतं धरण आहे? उजनी धरण आहे. उजनी धरण हे कुठे येतं? सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं आणि या उजनी धरणावर जो काही जलाशय आहे त्याचं नाव आहे यशवंत सागर. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलं आहे? पर्याय बघा, पूर्णा, भीमा, गोदावरी आणि कृष्णा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर 1 पूर्णा. ओके. येलदरी धरण हे पूर्णा नदीवर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि या धरणावर जो काही जलाशय आहे त्याचं नाव आहे शिवाजी सागर. ठीक आहे. तर सगळे जे काही महत्त्वाचे धरणं आणि डॅम आहेत हे आपण आत्ताच क्लिअर केलेले आहेत. तर या लेक्चरमध्ये आत्तापर्यंत आपण 20 महत्त्वाचे प्रश्न बघितले जी की रिलेटेड. हे सगळे प्रश्न एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला प्रश्नांची क्वालिटी आवडली असेल तर नक्कीच लेक्चरला लाईक करा आणि तुमच्या या लाईकमुळंच आपले नेक्स्ट लेक्चर्स हे डिपेंड असणार आहेत. त्यामुळं तुमच्या लाईक हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तर भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.